हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे आता कृष्णा दुष्यंतला सांगत असते की तुमचा फक्त माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघा, तुम्हाला मी खरं खोटं काय आहे ते दाखवते। आणि म्हणूनच आता दुष्यंत तिला विचारतो की एवढं तू काय करणार आहेस, पण आता कृष्णा त्याला जे काही आहे ते समोरासमोर दाखवणार असते। म्हणूनच ती त्याला सांगत असते की माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत चला, तुम्हाला नक्कीच काही ते समजेल। आणि असं बोलून ती आता त्याला घेऊन जायचा प्रयत्न करू लागते। जेव्हा आता ती घेऊन जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे ती आता विचार करत असते की लवकरात लवकर पोचायला हवं, कारण तिथे आधीच जायला उशीर त्याला झालेला होता, कारण दुष्यंतला मनवत ती बसलेली होती। त्यात आता दुष्यंत गाडी बाहेर काढायला गेला असता तोपर्यंत आता ती समरला कॉल करायचा प्रयत्न करते। तर दुसरीकडे मात्र अनुसयाने आता बरोबर त्या बाळजाला त्या ठिकाणी नेलेलं असतं, ज्या ठिकाणी आता त्याने अनुसयाला मारलेलं होतं। आणि त्याच ठिकाणी बरोबर अनुसया देखील बाळजाच्या डोक्याला पिस्तूल लावून तिथपर्यंत तिला घेऊन गेलेली असते। आणि जेव्हा बाळजा तिला तिथे घेऊन जाते ना, तेव्हा मात्र आता अनुसया तिला म्हणत असते की आता तुला ही जागा आठवली का, आठवते का काही, असं बोलूनच ना आता ती तिला या सगळ्या गोष्टींची आठवण करून देत असते। त्याच वेळेला आणि अढळराव लांबून उभं राहून या सगळ्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढत असतात, कारण उद्या जाऊन जर बाळजानं पलटी मारली तर आपल्याकडं काहीतरी पुरावा तर हवा ना। इकडे दुष्यंत गाडी स्टार्ट करत असतो, पण दुष्यंतची गाडी आता स्टार्ट होत नसते आणि त्यामुळेच ना खूप जास्त टेन्शन कृष्णाला आलेलं असतं। कृष्णा म्हणते की ही गाडी बी आत्ताच बंद व्हायची होती का काय, तुम्ही पण हो, आणि असं बोलूनच ना आता ती त्याला ओरडत असते, अगं पण एवढ्या घाई गडबडीत जायचे तरी कुठे, जरा मला सांगशील का, जर मला कळलं ना तर बरं होईल। ती म्हणते की अव चला, आपल्याला आधीच उशीर झाला आहे। आणि असं बोलून ती आता त्याला तिकडनं घेऊन जायचा प्रयत्न करत असते। दुसरीकडे मात्र आता अनुसयाने जावर पिस्तूल रोखून धरलेलं असतं आणि ती बाळजाला आता तिकडनं घेऊन चाललेली असते। बाळजा मात्र आता तगमगत असते, बाळजाला भीती वाटत असते, पण बाळजा सुद्धा आता तितकीच हुशार असते, कारण तिला कुठेतरी जाण असते की हे सगळं काही मुद्दामून कुठेतरी व्यवस्थित प्लॅन करून घडवलं गेलेलं आहे, असाही तिच्या डोक्यामध्ये आता विचार येऊ लागलेला असतो। आणि त्यामुळेच ना आता ती या गोष्टीचा विचार करूनच टेन्शनमध्ये आलेली असते। पण तिला आता तो प्रसंग आठवतो, कारण अनुसयाच मुळात ना तिला त्या प्रसंगाची आठवण करून देते। आणि ती आता म्हणू लागते की मला खरं तर ना तुला तो प्रसंग आठवतोय का हेच विचारायचं आहे, आठवत नसेल तर नव्यानं तुला ओळख करून देऊ का, असंही तिला आता म्हटलं जातं। मग अनुसया आता बोलत असतानाच अनुसयाला बाळजा म्हणत असते की त्यावेळेला तू वाचली होतीस, पण तुला काय वाटतं प्रत्येक क्षणाक्षणाला तू वाचशील का, तर हा तुझा गैरसमज आहे, कारण तुला मी काही वाचू देत नसते, असंही काहीसं आता बाळजा म्हणत असते। बाळजा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असतो। समोर मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असतानाच ना त्याचं इकडे तिकडे लक्ष असतं, आणि त्यामुळेच ना आता तो विचार करतो की हे सगळं काही काय होतंय, अजूनही कशी काय ही लोक आली नाही। आणि म्हणूनच तो आता प्रयत्न करत असतो की कधी एकदा ही लोक येतील, पण अजूनही काही केल्या अजून कृष्णा आणि दुष्यंत आलेले नसतात, म्हणून समोर थोडा चकित झालेला असतो। दुसरीकडे आता इकडे बाळजा आता अनुसयाला म्हणत असते की पहिल्यांदा तू वाचलीस, पण तुला काय वाटतं की पुन्हा पुन्हांदा वाचशील का, तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे। मग आता तुला काय वाटतंय की तू इथे एकटी आली आहे, मला काहीच कळत नाही आहे, तुझ्यासोबत अढळरावसुद्धा आहेत हेही मला माहिती आहे, आणि अढळराव आणि तू हे सगळं काही आधीपासूनच पूर्ण प्लॅनिंग करून केलं, हेही गोष्टी माझ्या बरोबर लक्षात आले। अढळराव मागून या इकडं, व्हिडिओ बनवताय ना, व्हिडिओ काही बनवून उपयोग नाही आहे, इकडे या, असंही आता अढळरावांना इकडं बाळजा म्हणू लागते। बाळजा जेव्हा अढळरावांना हे सगळं काही बोलते, तेव्हा अढळरावांना काही झालं तरी आता तिथे यावंच लागणार असतं। अढळराव आता आपल्या मोबाईलचा कॅमेरा बंद करून तिथं आलेले असतात, आणि अढळराव जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा मात्र बाळजा म्हणते की काय मग अढळराव, तुम्हासनी काय वाटतंय की ही चाल आमच्या लक्षात आली नसेल,
आम्ही तुम्हाला चांगलं ओळखून आहोत. तुम्हाला काय वाटलं तुमच्या ह्या बायकोला असंच तुम्ही माझ्यासमोर आणून उभं केलं आहे का? एवढे दिवस मला हेच वाटत होतं की मला पडलेलं हे सगळं काही सपान आहे की काय, पण आता मला सगळं कळतं आहे की हे काही सपान वगैरे काही नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. इकडे आता कृष्णा विचार करत असते की दुष्यंत गाडी घेऊन कधी येईल, पण तिला ना आता तिथे एक ठेवलेली सायकल दिसते. मग दुष्यंतला ती सांगते की बघा ही सायकल आहे, आपण ही सायकल घेऊन जाऊया. दुष्यंत म्हणतो की कृष्णा मला एक गोष्ट कळत नाही आहे, मुळात तुझं नेमकं चाललंय तरी काय गं? म्हणजे मला सांग एक गोष्ट की बघ तू जे काही करतेस ते कशासाठी करतेस मला माहीत नाही, पण या सगळ्यामध्ये काहीतरी हेतू तर नक्कीच आहे. अगं ही कोणाची सायकल आहे, काय आहे, आपण कशी काय घेऊन जाऊ शकतो? नाही, आपल्याला ही सायकल घेऊन जावीच लागणार आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर तिथं पोचायचं आहे आणि त्याचसाठी आपण जाऊया. असं म्हणत ती आता ती सायकल दुष्यंतला चालवायला सांगत असते. दुष्यंतला जेव्हा ती आता सायकल चालवायला सांगते ना, तेव्हा मात्र आता दुष्यंत म्हणतो की ठीक आहे बस मागे, व्यवस्थित बसा, पकडून बस, असंही आता म्हटलं जातं. मग आता ते दोघंही जण सायकलने येत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की बायजा जी आहे तिच्यावर अनुसयाने बंदूक रोखून धरलेली असते, पण आता बायजाच बोलायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की तुम्हासनी काय वाटलं की हे सगळं प्लॅनिंग तुम्ही आता केलं आहे आणि माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसेल, तर हा तुमचा भ्रम आहे. कारण मी ना तुम्हासनीच चांगलं ओळखून आहे आणि आता ते पिस्तूल ना स्वतः इथे बायजानं खेचून घेतलेलं असतं आणि आता बायजा जेव्हा ते पिस्तूल खेचून घेते ना, तेव्हा तिने आता डायरेक्टली अनुसयावर ते पिस्तूल रोखून धरलेलं असतं आणि ती आता अनुसयाला म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुला आता जिवंत सोडत नसते. मागच्या वेळेला तू वाचली होतीस, पण या वेळेला नाही, कारण मला एवढे दिवस असंच वाटत होतं की मला त्रास होतोय, मला तुझे भास होत आहेत, पण हा सगळा माझा मुद्दामून तुम्ही रचलेला प्लॅन होता, माझा खेळ मांडलात तुम्ही, पण आता ह्या सगळ्या चुकीची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच, तुम्हाला काही मी अशी सोडत नसते, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आढळरावांना मुद्दामूनच बायजा आता स्वतःच्या पायाखाली झुकवते, जसं तिने याआधीसुद्धा झुकवलेलं होतं अगदी तसंच. ती म्हणत असते की खाली बसा आणि मी सांगेन तसंच तुम्हाला वागावं लागेल, असं म्हणत ती आता आरडाओरडा करू लागते. आणि त्याच वेळेला जेव्हा ती आता आरडाओरडा करत असते, समोर लांबून या सगळ्याचा व्हिडिओ काढत असतो. त्याला आता त्याच्या आईची खूप जास्त काळजी लागून राहिलेली असते. त्याला असं वाटत असते पिस्तुलातून गोळी सुटायला नको, गोळी सुटली तर आपलं काही खरं नाही, असंही वाटत असतं आणि म्हणूनच तो थोडा घाबरत असतो. तेवढ्यातच ना तिकडे दुष्यंत आणि कृष्णा आलेले असतात. दुष्यंत कृष्णा जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा मात्र आता दुष्यंत बघतो आपल्या आईला हातामध्ये पिस्तूल धरलेलं, त्यामुळे तो थोडा ना आता बिथरत असतो. पण आता कृष्णा हे दुष्यंतला म्हणत असते की आपल्याला ना हे सगळं इथूनच लांबूनच पाहावं लागेल आणि तुम्ही इथेच थांबा, फक्त बघत बसा की काय होतंय ते. समोर आता आपल्या मोबाईलमध्ये या सगळ्याचा व्हिडिओ काढत असतो. बिचारे कृष्णा आणि दुष्यंत त्या लोकेशनला कसेबसे त्या सायकलनं आता पोचलेले असतात. कृष्णाने दुष्यंतला ती सायकल बाजूलाच पार्क करून लावायला सांगितलेली असते, पण दुष्यंत जेव्हा समोरील तो दृश्य बघतो ना, तेव्हा त्याला आता राहवत नसतं. तो आता विचार करतो की नाही, काही झालं तरीसुद्धा आता वाचवायला हवं, काय होतं हे सगळं, पण कृष्णाने त्याला थांबवलेलं असतं. ती म्हणत असते की इथं उभं राहूनच हे सगळं काही बघा. मग आता तोही लांबून उभं राहून हा सगळा प्रसंग बघत असतो, ज्यामध्ये आढळराव आता बायजाला रिक्वेस्ट करत असतात. बायजा म्हणत असते की आता त्याचा काही उपयोग नाही आहे, या 26 वर्षाआधी जे काही प्रकार घडले होते तेच प्रकार आजही घडणार आहेत. फक्त तेव्हा ही तुमची पहिली बायको जी आहे, मला वाटलं होतं मेली असेल, ते सुद्धा माझ्या हातून, पण तेव्हा नाही झालं, पण ते आता मी शक्य करून दाखवणार आहे आणि आता तुमच्या समोरच मी हे सगळं काही करणार आहे. हे सगळं जेव्हा दुष्यंत ऐकतो तेव्हा दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे दुष्यंतला आता असं वाटत होतं की आढळरावच चुकीचे आहेत, पण आता
त्याचा तो गैरसमज मिटून गेलेला होता. ज्या बाईला तो एकदम चुकीचं समजत होता ती बाई तर अढळरावांची पहिली बायको होती आणि खऱ्या अर्थानं तिला तो न्याय हवा होता आणि त्याचसाठी कृष्णा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. जेव्हा दुष्यंतला एक एक गोष्टी कळतात तेव्हा दुष्यंत कृष्णाकडे पाहतच राहतो. कृष्णा आता इशारा करतच म्हणत असते की तुम्ही जे ऐकताय ते अगदीच खरं आहे, पूर्ण ऐका. मग आता इकडे बायजा जी आहे ती म्हणत असते 26 वर्षामध्ये तुम्ही एकमेकांसोबत राहत होतात आणि इथं मला फसवत होतात, पण आता तुमची सुटका नाही. तुम्हासनी मी दाखवते. आता अढळरावांना कळलेलं असतं की इथे आता दुष्यंतसुद्धा आलेला आहे आणि त्यांचा प्लॅन कुठेतरी वर्क होतो या गोष्टी कळतात. तेव्हा तेही बायजाला घाबरत नाहीत आणि ते आता उठून उभे राहतात आणि म्हणत असतात की बायजा, ज्या काही गोष्टी आधी घडल्या त्या सगळ्या सोडून दे आणि आपण या सगळ्या गोष्टी सोडून नव्यानं प्रयत्न करूया. आणि तसंही आता तू हिला संपवून काय करणार आहे, तुझ्या हातात आता सत्ता कुठे राहिलेली आहे, असंही आता अढळराव म्हणत असतात. पण अढळरावांना ती म्हणते की माझ्या आता सत्ता जरी नाही राहिली तरीसुद्धा माझं हे विश्व आहे आणि तुम्हाला म्हणून मी सांगते, जेव्हा मी पहिल्यांदा या घरामध्ये एंट्री केली होती तेव्हाच मी तुम्हासनी सांगितलं होतं की काही झालं तरीसुद्धा मला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या मिळवण्यासाठी मी काही करू शकते आणि तसंच आहे हे. आता जर मला माझं स्वतःचं वर्चस्व त्याच घरात ठेवायचं असेल ना तर या बाईला मी संपवणार आहे आज कोणत्याही परिस्थितीत, असंही आता ती म्हणत असते. इकडे आता खूपच जास्त घाबरायला झालेलं असतं इथे असणाऱ्या अनुसयाला हेच वाटत असतं की आता आपलं काही खरं नाही, आता आपल्याला ही संपवणार. दुष्यंत हे सगळं लांबून बघत असतो. दुष्यंतला राग येत असतो. तर इकडे आता जशी पहिल्यांदा पिस्तुलातून गोळी सोडलेली असते ना अगदीच तशीच आतासुद्धा इकडे बायजा म्हणत असते की तुला कोणीही वाचवू शकत नाही, त्यामुळे आता तुला माझ्या हातून मरावंच लागेल. आणि असं बोलून ती आता जोरात पिस्तुलातून गोळी सोडते. ती जी गोळी सोडते ना ती थेट जाऊन आहे ना काळजाला भिडलेली असते आणि जेव्हा ती थेट जाऊन काळजाला भिडते ना तेव्हा मात्र आता अत्यंत विचार करतो की हे सगळं काय आहे, बापरे एवढं भयानक. आणि आता इथे जी पिस्तुलातून गोळी घातलेली असते ती काही खरी गोळी नसते, म्हणजेच ना ते सगळं काही प्लॅनिंग करून केलेलं असतं आणि खरं तर ती बंदूकच खोटी असते आणि त्यामुळे त्या बंदुकीतून गोळी जी बाहेर आलेली असते ती सुद्धा खोटी असते. हे सगळं प्लॅन करून या लोकांनी करून आणलेलं असतं आणि जेव्हा हे सगळं प्लॅन करून वर्क होतं तेव्हा मात्र आता इकडे नाटकसुद्धा दोघंही मिळून करत असतात. दोघंही जेव्हा हे नाटक करतात ना म्हणजेच अढळराव आणि त्याचसोबत अनुसया, तेव्हा कुठे जाऊन इथं बायजाला कळतं की हे काय. मग आता कृष्णासुद्धा समोर येते आणि कृष्णासुद्धा जेव्हा समोर येते ना तेव्हा म्हणत असते की आता काय म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतंय की प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हीच यशस्वी व्हाल का, तर हा तुमचा भ्रम आहे. आणि आता तुम्हासनी असं वाटत असेल की तुम्ही जिंकला आहात, पण आता तुमची ही हरण्याची वेळ सुरू झालेली आहे. तुम्हाला असं तसं मी जिंकू देत नसते. आणि असं बोलूनच ना आता ती आवाज चढवतच बोलू लागते आणि ती म्हणत असते की आता तुमचा सोक्षमोक्ष तर लागणारच, तुमचे दिस भरलेले आहेत, आता तुमच्याच्यानं काही व्हायचं नाही, आता तुमचा निकाल तर मीच लावणार, असंही आता अक्षरशः म्हटलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता हसायला इथे बायजाला येत असतं. बायजा म्हणते की तुम्ही माझं करून करून काय करणार आहे, तुम्ही करून माझं काहीच वाकडं करू शकत नाही, एवढं असू द्या लक्षात. कारण आहे ना मला माहिती आहे ना की तुमच्याबरोबर काहीच होऊ शकत नाही. मग आता ती बोंबलतच म्हणत असते हे काय 3-4 व्हिडिओ काढले म्हणजे तुम्हाला काय वाटलं की माझ्याबद्दलचे पुरावे तुम्ही गोळा केले का, तर हा तुमचा भ्रम आहे. कारण आहे ना या व्हिडिओ मी खोटंही करू शकते, म्हणजेच हे व्हिडिओ कसे खोटे आहेत ना हे मी पोलिसांनासुद्धा सांगू शकते, त्यामुळे तुम्ही ना मला फसवायचा विचार करूच नका, असं बोलून ना बायजा हसत असते. पण तिला हे माहीत नसतं की हे सगळं दुष्यंतने सुद्धा ऐकलेलं आहे. आता दुष्यंत तिथे येतो आणि वा आई वा,
कसली कमाल ॲक्टिंग करतेस ग, असं जेव्हा आता तो म्हणतो ना, तेव्हा बायजा दुष्यंतचा आवाज ऐकून आपल्या हातातली पिस्तूल लगेचच खाली फेकून देते आणि आता असं दाखवू लागते की या सगळ्यामध्ये तिची काही एक चूक नाही आहे, या सगळ्यामध्ये कृष्णानंच तिला अडकवलंय असं काहीसं आता ती प्लॅटच आता म्हणू लागते. इकडे अनुसया कृष्णा सगळेच शांत असतात, पण दुष्यंतने आता बरोबर एकदम परफेक्टली ओळखलेलं असतं की बायजा काय कोणत्या लेवलची आहे ते. आता ती जरी कितीही खरं बोलत असली ना तरीसुद्धा आता इथे असणारा दुष्यंत जो आहे तो मात्र बायजावर विश्वास ठेवत नसतो. बायजा आता पोटतिडकीनं त्याला सांगत असते की दुष्यंता मी तुला काय सांगते ते तरी ऐकून घे रे माझं, मी काय म्हणते ते. मग आता दुष्यंत कुठे ऐकतोय, दुष्यंत आता आवाज चढवतच तिच्याशी बोलत असतो. दुष्यंत म्हणतो की एवढे दिवस मला वाटत होतं की यांची चुकी आहे, पण आत्ता मला कळतंय की या सगळ्यात ना तुझी चुकी आहे, म्हणजे हे सगळं काही तू घडवून आणलंयस, तू केलंयस असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता मात्र व्हिडिओज शूट करत उभा असतो. मग आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की तू या गावची सरपंच आहेस ना, मग तुलाच आता या सगळ्याचा निर्णय घ्यायचा आहे, म्हणजेच तूच आता खरं खोटं करायचंय. मला तर माहिती आहे या सगळ्यामध्ये या बाईची खूप मोठी चूक आहे, मग आता तूच ठरवायचं की ह्या बाईला कसं गुंडाळायचं ते, या बाईला काय शिक्षा द्यायची ते. मी तर म्हणतो आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवून घ्या आणि पोलीसच याचा काही तो निकाल लावतील, हेही आता सांगितलं जातं. मग आता कृष्णा म्हणत असते की पोलिसात तर आपल्याला यांना द्यायचंच आहे, पण जरा थांबा, मी जरा विचार करते की आपण ना हळूहळू काय ते निर्णय घेऊयात. डायरेक्ट पोलिसांना यांचा सोक्षमोक्ष लावायला न देता गावातल्या लोकांचा सुद्धा यांनी खूप जास्त फायदा करून घेतलेला आहे. बिचाऱ्या गावातल्या लोकांना खूप काही गोष्टी सहनही या बाईमुळे कराव्या लागल्या आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की या बाईला योग्य ती शिक्षा व्हायला हवी. आणि म्हणूनच मी म्हणते ना की आपण ना या बाईला एकदाचं काय ते व्यवस्थित काय ते शिक्षा देऊयाच. आता कृष्णा म्हणते की मला असं वाटतं की हे सगळं काही आहे ना ते गावकऱ्यांवर सोडायला हवं, म्हणजे या सगळ्याचा निकाल ना आता जे काही आहेत ते गावकरीच घेतील आणि गावकऱ्यांनी हा निकाल घेतला तर गावकरीच ठरवतील ना की या बायजाचं काय करायचं ते. पण आता इकडे जी कृष्णा असते ना ती मात्र आता म्हणत असते की दुष्यंत सरकार तुम्ही जरा ऐकून घ्या. दुष्यंतला आता बाळजाच्या या बोलण्याचा इतका राग आलेला असतो ना की त्याला ना आता तिचं थोबाडही पाहायची इच्छा नसते आणि त्यामुळेच ना आता रागात असतो तिकडनं निघून जातो. तर पुढील भागामध्ये आपल्याला खूप सुंदर असं चित्र पाहायला मिळतं ज्यामध्ये आता कृष्णाने बाळजाचा कायमचा निकाल लावायचं ठरवलेलं असतं. बाळजाला आता समर आणि अनुसयाची ओळखसुद्धा कृष्णानं करून दिलेली असते आणि त्यामुळे बाळजाच्या पायाखालची जमीन सरकते की अडरावांना एक मुलगासुद्धा आहे ही गोष्ट ऐकून. कारण तिला असं वाटत होतं की काही झालं तरी सगळं काही तिचं दुष्यंतच आहे, पण हे सगळं काही तिचे मनाचे भ्रम आहेत आणि तो भ्रमाचा भोपळा आता फुटलेला असतो. दुसरीकडे आता दुष्यंत अक्षरशः या आढळरावांची माफी मागत असतो. एवढे दिवस मी तुमच्याशी चुकीचं वागलो बाबा, पण आता नाही बाबा, मला तुमच्याबरोबर व्यवस्थित राहायचं आहे, मग मला यासाठी माफ करायला. मग ते आता त्याला घट्ट मिठी मारतात आणि ह्यांचं दोघांचंही नातं इतकं छान झालं आहे ना हे बोलूनच राला एकदमच भारी वाटायला लागतं आणि कृष्णाना खूपच जास्त आता खुश असते आणि कृष्णा आता बघतच बसते. पण आता या सगळ्या गोष्टीचा राग आहे ना इकडे अनुसया आणि समरला येत असतो. दुसरीकडे बाळजानं सुद्धा ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा आता या कृष्णाला त्यासोबत समर आणि अनुसयाला काही सोडायचं नाही असाही ती आता मनातल्या मनात विचार करत असते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.